बातमीपत्राला सुरुवात करताना अगदी मी सांगितल्याप्रमाणे मुंबईकरांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे ती सगळ्यात पहिले जाणून घेऊयात। तुम्ही मीरा भाईंदरमध्ये राहता आणि दररोज विरार लोकलच्या गर्दीतून प्रवास करता तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी दिलासादायक बातमी आहे, कारण आता अंधेरीवरून थेट मीरा रोड गाठता येणार आहे आणि तेही जलद, आरामदायी आणि गारेगार प्रवास करून। कारण नव्या मेट्रोमुळे आता काशीगाव ते अंधेरी असा थेट प्रवास करणं प्रवाशांना शक्य होणार आहे। दहिसर ते काशीगाव या मेट्रो 9A मार्गिकेचं लोकार्पण आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होईल आणि त्यामुळेच विरार लोकलमधल्या प्रचंड गर्दीतून आता प्रवाशांची सुटका होणार आहे। मीरा भाईंदरच्या प्रवाशांना दहिसर स्टेशनला बदल करून मेट्रोनं अंधेरी पूर्व तसंच अंधेरी पश्चिम पर्यंतही सहज पोहोचता येईल आणि म्हणून पश्चिम उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील दररोज कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे। मेट्रो 9चं वेळापत्रक आपण पाहतोय। काशीगाव ते गुंदवली अंधेरी तर पहिली गाडी पहाटे 5:50 शेवटची गाडी रात्री 11 वाजता। काशीगाव ते गुंदवली अंधेरी एक्सप्रेसच आपण पाहतोय। गर्दीच्या वेळी दर 6 मिनिटांनी गाडी असेल आणि इतर वेळी 8 ते 10 मिनिटांनी गाडी असेल। तर जर तुम्ही दहिसर किंवा मीरा रोडला राहत असाल तर नवीन मेट्रो मार्ग हा तुमच्यासाठी अत्यंत सोयीचा आहे, कारण विरारच्या गाडीत आता मुंबईकरांना चढावं लागणार नाहीये आणि ही मेट्रो मार्गिका दहिसर काशीगाव पर्यंत आहे। म्हणूनच दहिसर आणि मीरा रोडला राहणाऱ्या नागरिकांची या गर्दीतून सुटका झालेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। जर तुम्ही दहिसर मीरा रोड ह्या भागात राहत असाल तर ही माहिती आणि बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण का आता तुम्हाला संध्याकाळचा ट्रॅफिकचा सामना तर करावा लागणार नाही, त्यात विरारच्या ट्रेनमध्येही धक्के खायला लागणार नाही। त्याचं कारण म्हणजे की मेट्रोची नवीन मार्गिका मेट्रो 9 आजपासून मुंबईकरांच्या सेवेसाठी रुजू होणार आहे। त्याचं लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सुरू होणार आहे। आता ट्रेनचा प्रवास म्हणजे ट्रेनच्या गर्दीपासून सुटका कशी होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही खरं तर मीरा रोड या भागात राहत असाल किंवा दहिसर या भागात राहत असाल तर तुम्हाला विरार ट्रेन पकडण्याशिवाय गत्यंतर नाही आणि त्यात आपण जर पाहिलं तर मग विरारमध्ये प्रचंड गर्दी असते, अगदी शेवटच्या स्थानकापर्यंत बसायलाही जागा नसते। परंतु या मेट्रोच्या येण्याने त्याच गर्दीचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही। त्याचं कारण म्हणजे की इथे जर आपण हा मॅप पाहिला तर मग ही जी मेट्रो आहे आधीच मेट्रो 7 गुंदवली ते दहिसर सुरू होती, त्यामुळे या पट्ट्यातल्या नागरिकांचा जो गर्दीचा प्रश्न होता तो मार्गी लागला होता। परंतु जे मीरा रोड या भागात राहत होते त्यांचा देखील आता गर्दीतून प्रवासाचा प्रश्न सुटला आहे, कारण का दहिसर ते काशीगाव ही जी 4 नवीन स्थानकं आहेत त्याचा समावेश या पट्ट्यामध्ये झाला आहे। म्हणजे जर तुम्ही मीरा रोडला राहत असाल, दहिसरला राहत असाल, भाईंदरला राहत असाल तर तुम्हाला जी रेल्वे आहे त्याच्या गर्दीतून प्रवास करावा लागणार नाही। ही जी मेट्रो आहे ती अत्यंत सोयीस्कर आहे, कारण का अगदी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला कनेक्ट करणारी ही मेट्रो आहे आणि काशीगाव याचा शेवटचा टप्पा आहे। खरं तर काशीगावपर्यंत आत्ता ही मेट्रो धावणार आहे, परंतु याचा शेवटचा टप्पा नेताजी सुभाषचंद्र बोस असणार आहे, तो येत्या काही काळामध्ये पूर्ण देखील होणार आहे। परंतु आता काहीसा दिलासा जे विरारच्या गाडीतून करत होते आणि ज्यांना दहिसरला किंवा मीरा रोडला उतरायचं होतं त्यांचा प्रश्न सुटला आहे, कारण का आता त्यांना रेल्वेच्या गर्दीतून प्रवास करावा लागणार नाही। त्यांना जी धक्काबुक्की असते, गरमी होते ती सहन करावी लागणार नाही। अगदी वातानुकूलित AC मध्ये तुम्हाला मेट्रोचा प्रवास करता येणार आहे आणि तोही कमी दरामध्ये आणि धक्केबुक्के न खाता। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।